नमस्कार मित्रांनो, मी संतोष शिंदे बजेट प्रवासीच्या एका नवीन माहितीपूर्ण प्रवासात तुमचं स्वागत करतो आहे। तर मित्रांनो, आता श्रावण महिना सुरू झाला आहे आणि साहजिक आहे श्रावण महिन्यात आपण भगवान शंकरांचं आपण दर्शन घेतो। तर चला, आज आपण मुंबईजवळच असलेल्या बाबुलनाथला जाऊन दर्शन करणार आहोत आणि तेही एकदम कमीत कमी खर्चात। तर कसं काय ते तुम्हाला दाखवतो। मित्रांनो, आता आपण चिंचपोकळी स्थानकात आहोत आणि इथून आता आपण ठाणा लोकली आता आलेले। ह्या लोकलने सर्वप्रथम आपण परळ स्टेशनला जाऊ आणि तिथून मग वेस्टर्न मार्गे चर्नी रोड येथे उतरू आणि मग तिथून मग कसं प्रवास करायचा ते तुम्हाला दाखवतो। चला, सर्वप्रथम ही गाडी पकडूया, आपण परळपर्यंत जाऊया। रोड आहे मित्रांनो, आता परळ स्थानक आलेलं आहे। आपण इथे उतरून आता आपण इथून वेस्टर्नने आपण चर्नी रोड गाठणार आहोत। चला, आपण इथे उतरूया। मित्रांनो, आता आपण परळ स्थानकात आहोत आणि आता इथून आपण आता ही वेस्टर्न रेल्वे दिसते ना समोर, या वेस्टर्न रेल्वेने स्लो लोकलने आपण चर्नी रोडपर्यंत जाणार आहोत आणि चर्नी रोडवरून बाबुलनाथ कसं जाता येईल ते मी तुम्हाला दाखवतो। सर्वप्रथम आपण तिथे वेस्टर्न रेल्वेकडे जाऊया। मी आता चिंचपोकळीवरून आलो आहे म्हणून मग मी इथे परळला उतरलो आहे, परंतु तुम्ही जर सेंट्रलवरून कर्जत, कसारा, बदलापूर कुठून येत असाल तर तुम्ही दादरला देखील उतरून तुम्ही गाडी चेंज करू शकता। गावात इकडे एकच प्लॅटफॉर्म आहे, टुवर्ड बांद्रा किंवा टुवर्ड इथे चर्चगेट जाण्याकरता 1-2 आपली 2 वरून गाडी। मित्रांनो, ते परळ स्थानक, तिथून आपण ह्या ब्रिजवरून आपण इथे आलो आणि आपण मोस्टली आपण प्रयत्न करा की मागचा शेवटचा म्हणजे दादर एंडकडून आपण डबा पकडायचा आहे, म्हणजे आपण चर्नी रोडला उतरून मागेच उतरून आपण 1 नंबरकडून आपण बाहेर पडणार आहोत। म्हणून चला, लोकल आली। मुंबई सेंट्रल आलं मित्रांनो। हे बघा, चौपाटी आहे, गिरगाव चौपाटी। आपल्याला मागच्या दिशेने यायचं आहे, इथे बाहेर पडायचं। हे बघा, चर्नी रोड स्टेशन आलं। आता आपण इथे 1 नंबरकडे येऊ आणि 1 नंबरकडून आपण ह्या रस्त्याने आपण असं मागे जायचं बाबुलनाथ जायला। तर चला, पहिलं उतरून घ्या, आपलं स्टेशन तिकडे आहे। चर्नी रोड स्थानकात उतरलो, आता आपण तिथे मागे टुवर्ड बॉम्बे सेंट्रल म्हणजे ग्रँड रोडच्या दिशेने आपण मागे जाणार आहोत चालत आणि मग तिथून मी तुम्हाला दाखवतो गिरगाव चौपाटीवरून कसं जायचं ते बाबुलनाथला। तर चल, बघा एक्झिट लिहिलं आहे ना, पश्चिम वेस्ट, राईट ॲरो केलं आहे ना, तिथून आपण बाहेर जाऊया। इथून बाहेर पडूया आपण। मित्रांनो, आता आपण क्रमांक 2 कडून म्हणजे तिथून आपण या ब्रिजवरून आपण इकडे आलो, असं चालत चालत आता आपण हे बघा 1 नंबरकडून आपण हे बाहेर एक्झिट दिले ना, तिथून आपण बाहेर पडणार आणि हा चौपाटी रोड आहे, त्या रोडलाच आपण सरळ पॅरलल जाणार आहोत टुवर्ड वाळकेश्वर। एक 10-15 मिनटाचा एक वॉकेबल आहे। टुवर्ड चौपाटी वाळकेश्वरच्या दिशेने चाललो आता आपण। एकदम सरळ जायचं आपल्याला आता, एकदम सरळ। एक 10-15 मिनटाचा डिस्टन्स आहे इथून बाबुलनाथ मंदिर। तर चला, हर हर महादेव म्हणून आपण चालायला सुरुवात करूया। स्टेशनकडून बाहेर आलो आपण। एकदम सरळ जायचं मित्रांनो, कुठे राईट लेफ्ट करू नका, एकदम सरळ जा आणि साधारण आपण 3ऱ्या सिग्नलला आपण हलका राईट घेणार आहोत। 3ऱ्या सिग्नलला म्हणजे स्टेशनवरून निघाल्यावर एक वरती लेफ्टच्या दिशेने वर चढतो वाळकेश्वरकडे आणि एक हलका एक राईट जातो जो बाबुलनाथ मंदिराकडे जातो। मित्रांनो, आता आपण चर्नी रोड स्टेशनकडून सरळ आलेलो आहोत आणि सरळ आता आपण त्या फुटपाथला होतो। आपण त्या फुटपाथने आपण सरळ असं गेलो की हा पहिला सिग्नल लागेल जो गिरगाव चौपाटीचा आहे। त्याच्या पुढे एक सिग्नल आहे ते विल्सन कॉलेजचा आणि त्याच्या पुढच्या सिग्नलला आपल्याला राईट घ्यायचं आहे। लेफ्ट जातो वाळकेश्वर आणि राईट जातो बाबुलनाथ मंदिराकडे। पण तत्पूर्वी मित्रांनो ह्या सिग्नलला मी रस्ता क्रॉस करून ह्या इथे ह्याच करता आलो आहे
ते बघा, हे आपले शहीद तुकाराम ओंबळे जे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक होते, त्यांनी स्वतःचं बलिदान करून त्यांनी कसाबला पकडलेलं आणि तो कसाब पकडला गेल्या कारणाने खूप लोकांचे प्राण वाचले मित्रांनो. कारण अजून इकडून जर ते ह्या स्पॉटवरून जर पुढे निघून गेले असते तर अजून त्याने पुढे किती तबाही माजवली असती ते कोणास ठाऊक. आणि इथून एक जवळपास 100 ते 200 मीटर अंतरावर त्याने तो सामना केला. स्वतःच्या अंगावर सगळ्या गोळ्या झेलून त्यांनी स्वतःच्या जीवाचं बलिदान केलं. तर त्या शहीद आत्म्यास आपण सॅल्यूट करूया. चला आता आपण संपूर्ण चौपाटी आले मित्रांनो. आणि हे मित्रांनो गिरगावमधील एक नामांकित कॉलेज आहे, विल्सन कॉलेज. विल्सन कॉलेज संपूर्ण मित्रांनो हा सिपेसा फिरतो. समोर ते आपलं त्या साईडला ज्या बिल्डिंगी दिसतात ना, मी थोडं झूम करतो, बुरकडंच दिसणार आहे, परंतु त्या दिशेला ते ओबर आहे, त्याच्या बाजूला ते एअर इंडियाचं ते स्टॅच्यूवरती दिसत असेल जरा बारीकमध्ये तुम्हाला. आणि हा असा समुद्र किनारा हा असा येतो. तो सेल्फी पॉईंट आहे, तिकडे देखील जाऊन आपण हे करू शकतो, फोटो सेशन वगैरे. जर फॅमिलीसोबत आलो तर आपण मंदिरातून आल्यानंतर जर आपल्याकडे वेळ असेल ना मित्रांनो तर नक्की जाऊ. चला सर्वप्रथम दर्शनाला जाऊया. खूप वेळ काढूपणा चालला आहे माझ्याकडून, सगळं बघत येतो आहे. पहिल्यांदा झाल्याप्रमाणे या अगोदर देखील आले मी इथे. आणि हो, अजून एक मित्रांनो, हे बघा, हा जो जंक्शन आहे ना, इकडे आपल्याला गगनगिरी महाराजांचं देखील मठ लागतं. तर मी थोडा झूम करतो, दिसणार नाही, परंतु ते HP पंप आहे ना, HP पंप दिसतं, त्याच्या बाजूने जी गल्ली जाते तर त्या बाजूने जाऊन तुम्हाला दाखवतो का. हे बघा मित्रांनो, परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराजांचं सेवा ट्रस्ट आश्रम आहे इकडे. म्हणजे आपण जे खोपोलीला जातो, खोपोलीला आपण गेलेलो आहे, आपण पण व्हिडिओ बनवलेला आहे. तर मुंबईतलं हे आहे, इथे आश्रम आहे त्यांचं, बाबलनाथ जवळच. तर तिकडे देखील आपण जाऊ शकतो. आणि हा सरळ आता इथे बाबलनाथकडे जाऊया मित्रांनो. त्या सिग्नलवरून राईट टर्न घेऊन आपण ह्या इकडे आलो. 1-2 मिनटाच्या अंतरावर आहे बघा, समोर बाबलनाथ मंदिर लागले. हे मुंबईकरांसाठी हे अत्यंत जवळचं ठिकाण आहे मित्रांनो. श्रावण महिना चालू आहे, तर चला आपण महादेवांचं दर्शन करूया. असं आतमध्ये एंट्री आहे. त्याचं तुम्हाला फूल हार फूल काय घ्यायचं असेल तर तुम्ही इथे घेऊ शकता. आतमध्ये देखील आहे. आणि पुढे चप्पल स्टँड आहे, ते आपण चप्पल काढू आतमध्ये मंदिरात दर्शनासाठी. पाणपोई आहे, त्याचे थर्माकोलचे कप देखील बाजूला ठेवलेत, तर ते घेऊन तुम्ही पाणी पिऊ शकता. म्हणजे आपण ग्लास असतात ना, तर आपण कित्येकदा आपण विचार करतो ना की कोणी उष्टवलेलं असेल काय, मग ते आपण 10 वेळा धुवून मग आपण पाणी प्यायला घेतो. तर ती झंझट नाही आहे इथे. ते थर्माकोलचे कप आहेत बाजूला ठेवलेले, त्याच्याने पाणी घ्या. आणि हा समोर चप्पल स्टँड आहे, इथे तुम्ही त्यांच्याकडेच आपण चप्पल ठेवा, जेणेकरून गर्दीच्या दिवसांमध्ये तुमची चप्पल हरवली तरी हरवणार नाही. कारण चप्पल जर हरवली तुम्ही इथे बाहेर ठेवून अशी, तर त्याला मंदिर प्रशासन जबाबदार राहणार नाही. चला आज जाऊ. मंदिरात ही आरतीची वेळ आहे, नोट करून घ्या. आणि असं. आणि जर वयस्कर लोक वगैरे असतील तर वयस्कर लोकांसाठी इथेही त्यांची गाडी देखील उपलब्ध आहे, की वयस्कर भक्तांना तिथे मंदिराच्या पायथ्यापर्यंत घेऊन जाते. आणि तिथे लिफ्ट देखील आहे, ती लिफ्ट देखील दाखवतो. परंतु सर्वप्रथम आपण ज्या देवाच्या आपण दर्शनाला चाललो आहेत, महादेवांच्या, त्यांच्या मुलाचं आपण दर्शन घेऊया. म्हणजे अर्थात बाप्पांच्या दर्शना अगोदर आपण बाप्पांचं दर्शन घेऊया. चला.
हे बजरंग बलीचं मंदिर आहे, येथे पण जाऊन येऊया. चला येथे पण जाऊया. बजरंग बली, दुर्गा माता. तर हे बघा 12 ज्योतिर्लिंगांचं दर्शन इथे. सोमनाथ, मल्लिकार्जुन, महाकालेश्वर, ओंकारेश्वर, वैद्यनाथ, कृष्णेश्वर, केदारेश्वर, त्र्यंबकेश्वर, विश्वेश्वर, नागेश्वर आणि रामेश्वर आणि भीमाशंकर. इथे 12 ज्योतिर्लिंगांचे दर्शन होतात मित्रांनो. चला इथे 12 ज्योतिर्लिंग, बजरंगबली, शनिदेवाचं व दुर्गा मातेचं, दत्तगुरूंचं दर्शन घेऊन आपण आता मुख्य मंदिराकडे आपण निघूया. हे बघा गाडीने देखील आणू शकतो. ते लिफ्ट आहे, लिफ्टने देखील जाऊ शकतो. वयस्कर लोकांसाठी लिफ्टने 108 पायऱ्या आहेत. हे बघा आणि ते लिहिलेलं आहे की 12 वर्षाखालील मुलांना आणि 60 वर्षावरील वरिष्ठ नागरिकांना लिफ्टचा आणि ही गाडी जी आहे ना, या गाडीचा मोफत प्रवास आहे. या गाडीने मोफत येऊ शकतो आणि लिफ्ट आपण चालतच जाणार आहोत. 108 पायऱ्या आहेत. हे बघा श्रावणी सोमवार, श्रावण मासात तिकडे वरती मंदिर. हर हर महादेव. मंदिर 108 पायरी. इथून सरळ ते लिफ्टने त्या दिशेने येणार. सरळ वरती येऊन वयस्कर किंवा लहान मुलांकरता मुख्य प्रवेशद्वार. तिथून आपण भगवान भोलेनाथाचं दर्शन करून घ्या. भगवान भोलेनाथ की जय. हर हर महादेव. मित्रांनो इथून आपण हे मंदिरात आलो आतमध्ये. तर इकडे बघा तुम्हाला जलाभिषेक जर करायचा असेल तर इथून पाणी घ्या. ते पिण्यासाठी पण आहे आणि पुढे हातपाय धुण्यासाठी पण पाणी आहे. आणि आतमध्ये दर्शन घेऊन झालो आहे. तर आतमध्ये रिस्ट्रिक्शन होते तरी थोडंफार प्रमाणात मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तर आणि इकडे हे बघा जे महादेवांवर जो जल अभिषेक होतो ते इकडे गोमातेच्या मुखातून इथे पाणी येते. ते समोर महादेवांचं दर्शन घ्या आणि मग त्याच्यानंतर इथे पण काशी विश्वनाथाचं दर्शन. इथे पहिलं काशी विश्वनाथाचं, व श्री लक्ष्मीनारायणाचं आणि नंतर हे श्री विराट स्वरूप दर्शन करून. मित्रांनो तर आपल्या पाठीमागे हे बाबुलनाथ मंदिर आहे भगवान भोलेनाथांचं. तर आतमध्ये मंदिरात व्हिडिओ बंदी असल्याकारणाने आपण बाहेरूनच आपण इकडं आपण दर्शन घेतलेलं आहे. तर आता मित्रांनो आपण बजेट प्रवासीमध्ये आपण हे श्रावणात आपण खास करून आपण महादेवांचे आपण मंदिर दर्शन करणार आहोत. म्हणजे जसं जमेल तसं शक्यतो मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे बजेट प्रवासीच्या माध्यमातून. तर आज हे आपण पहिलं श्रावणातलं पहिलं मंदिर आपण इथे आलेलो बाबुलनाथ मंदिरात. तर चला आता आपलं दर्शन झालेलं आहे. आता आपण इथून परतीच्या मार्गाला लागलो. तर बोला भगवान भोलेनाथ की जय. हर हर महादेव. मित्रांनो आपण आता महादेवांचं दर्शन करून आता आपण परतीला लागलेलो. आता आपण थेट आपण घराकडे रवाना होणार आहोत. परंतु तुम्ही जर का इथे आलात आणि तुम्हाला इथे आजूबाजूला पण जर का दर्शन करायचं असेल तर इथे जवळच गगनगिरी महाराजांचं देखील मठ आहे मुंबईत, इथे वाळकेश्वरलाच. तर तिथे देखील जाऊन आपण दर्शन करू शकता. आपल्याबरोबर जर लहान बच्चे कंपनी जर असेल तर त्या मठाकडूनच बाजूला कमला नेहरू पार्ककडे पण जाण्याचं एक शॉर्टकट आहे. म्हणजे शॉर्टकट म्हणजे व्यवस्थित रस्ता आहे. जसं आता इथे कसे पायऱ्यात तसे जा व्यवस्थित पायऱ्यात, त्याच्याने तुम्ही कमला नेहरू पार्क देखील जाऊ शकता. म्हणजे मोठ्यांचं देखील दर्शन होईल आणि बच्चे कंपनीला देखील फिरण्याचा आनंद मिळेल.
सोबत इथे चौपाटी आहेच, गिरगाव चौपाटी, जी आपण येताना दाखवलेली आहे. तर म्हणजे तुम्ही जर का येण्याचं जर इथे बेत करत असाल तर सकाळी लवकर या आणि महादेवांच्या दर्शनासोबत तुम्ही गगनगिरी महाराजांचं देखील दर्शन घ्या आणि बच्चे कंपनी असेल तर सोबत तुम्हाला कमला नेहरू पार्क देखील फिरता येईल. मित्रांनो, हे देठाची पानं किंवा विड्याची पानं ठेवून हे ज्योत पेटून येथे मंदिरात दर्शन करता येण्याची प्रथा आहे. ती मला तेवढी माहीत नाही, परंतु तुम्हाला माहीत असल्यास मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा. मित्रांनो, बाबुलनाथ मंदिरात दर्शन घेऊन आता आपण हे इथे चौपाटीचा नजारा बघायला आलो. याला एक सेल्फी पॉईंट देखील म्हणू शकतो आपण. हे सेल्फी पॉईंट आहे, इकडे आलो आपण. आता आज एक तर ऑड डे आहे आणि सकाळची वेळ असल्याकारणाने इथे गर्दी नाही आहे, आणि जर सकाळी इथे गर्दी असते संध्याकाळी. नमस्कार मित्रांनो, आता आपण महादेवांचं दर्शन घेतलं, बाबुलनाथ देवाचं, बाबुलनाथ महादेवांचं आता आपण दर्शन करू. आता आपण परतीच्या मार्गाला लागलेलो. तर इथे आपण आता थोडा वेळ, हे सेल्फी पॉईंट आहे, म्हणजे चौपाटीचा संपूर्ण नजारा तुम्हाला याच्यातून दिसेल. म्हणजे फार ओबेरॉय हॉटेल, म्हणजे ओबेरॉय, ट्रायडंट, त्या एअर इंडिया, वानखेडे स्टेडियम, सगळं तुम्हाला इथून या चौपाटीवरून तुम्हाला दिसणार. गिरगाव चौपाटीचा नजारा संपूर्ण अतिशय सुरेख आणि अतिशय छान आहे. तर तुम्ही फॅमिलीसोबत आलात तर इथे देखील येऊ शकता. आणि इथे समोरच मित्रांनो, या चौकात ना समोर गगनगिरी महाराजांचं मठ देखील आहे. तो देखील आपण व्हिडिओत आपण येताना आपण दाखवलेलं. तर फक्त आता मला उशीर होत आहे म्हणून आता आपण तिथे जात नाही आहोत. परंतु बजेट प्रवासी चॅनलवर आपला पहिला किंवा दुसरा व्हिडिओ आहे, जो आपण मुंबईतील 5 दर्शनं केलेली आहेत, 5 देवळांची दर्शनं, ज्यामध्ये प्रामुख्याने आपण सिद्धिविनायक मंदिर, त्याच्यानंतर महालक्ष्मी मंदिर, त्याच्यानंतर बाबुलनाथ, गगनगिरी महाराजांचं मठ आणि मुंबादेवी मंदिर, असे आपण 5 देवळं आपण 1 डेमध्ये आपण दर्शन दाखवलेलं आहे. कसं करायचं ते दादरवरून सुरुवात करून आपण ते सँडस रोड स्टेशनला त्याचा आपण एंड केलेला त्या व्हिडिओचा. तर तुम्ही नक्की तो पाहू शकता, तो आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे. परंतु आज आता श्रावण सुरू आहे आणि श्रावण मास सुरू असल्याकारणाने आपण बाबुलनाथ महादेवांचं आपण दर्शन करायला आलेलो. तर तो हा छोटा व्हिडिओ आपण बनवलेला आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा. व असेच नवनवीन माहितीपूर्ण व भक्तिमय व्हिडिओ बघण्याकरता बजेट प्रवासी या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. मित्रांनो, हा कोपरा दिसतो ना, तिथे राजभवन आहे, जिथे आपले मुंबईचे राज्यपाल राहतात. आणि त्याच्यानंतर हा इथे जो एंड दिसतो आहे तो कप पॅरेड, नरिमन पॉईंट, मरीन ड्राईव्ह, एअर इंडियाची बिल्डिंग आहे. एअर इंडिया, ओबेरॉय, त्या इथे वानखेडे. मुंबईतले उंच उंच टॉवर इथून तुम्हाला दिसू शकतात. आणि या समोर इथे सैफी हॉस्पिटल आहे, जिथे चर्नी रोड स्टेशन देखील आहे, तिथूनच आपण चालत आलो.